मंडळी रामकृष्ण हरी. आंबेगाव तालुक्यातील वळती गावच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या भक्तिमय परंपरेला यंदा तब्बल 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 5 दशकांच्या प्रवासात अनेक ज्येष्ठांनी योगदान दिले, तर ग्रामस्थ, पदाधिकारी, तरुण आणि महिला यांनी श्रम, वेळ आणि सेवाभावातून ही परंपरा अखंडपणे पुढे नेली. या सुवर्णमहोत्सवी परंपरेचा इतिहास, त्यामागील योगदान आणि बदलत्या काळातही टिकून राहिलेली भक्तीची परंपरा जाणून घेण्यासाठी आज आपण या सप्ताहाच्या नियोजनात सातत्याने सहभागी असलेल्या मान्यवरांशी संवाद साधणार आहोत. प्रथमतः सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह वलती या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. गेली 50 वर्षापूर्वी म्हणजे 27/8/1977 साली विठ्ठल रखुमाई मूर्तीची प्राणप्रतिष्ठा महाराष्ट्राचे अर्थमंत्री यशवंतराव मोहिते यांच्या हस्ते या ठिकाणी झाली आणि त्यावेळेचे आमदार केशवराव वानखेडे हेही या ठिकाणी त्यांच्याही उपस्थितीत या ठिकाणी स्थापना झाली आणि गेली 50 वर्षापासून अखंड सप्ताहाचे नियोजन वलतीगाव ग्रामस्थांतर्फे या ठिकाणी होत आहे. गेली 25 वर्षापूर्वी या ठिकाणी अमृतोत्सवी मोठं सप्ताहाचं नियोजन या ठिकाणी झालं आणि त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकारांचे या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा प्राप्त झाली आणि 26/8/2026 रोजी या ठिकाणी काल्याचे कीर्तन होऊन या ठिकाणी सांगता होणार आहे. तरी मी सर्व भाविकांना, परिसरातील वलती गावातील सर्व भाविकांना मी विनंती करतो की या कीर्तनाचा, या अखंड महोत्सवी, सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाचा सर्वांनी या ठिकाणी लाभ घ्यावा. कीर्तन रूपी सेवा झाल्यानंतर सायंकाळी 9 ते 11 महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि हरिभक्त परायण मिसाळ महाराज यांचे शिवपुराण कथा सकाळी 10 ते 12 प्रत्येक दिवशी सकाळी होणार आहे. तरी या कथेचा सुद्धा आपण सर्व परिसरातील लोकांनी, गावातील ग्रामस्थांनी सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि हा कार्यक्रम अतिशय थाटामाटा जोरदार तयारी आमच्या ग्रामस्थांतर्फे या ठिकाणी केली आहे. पार्किंगची प्रशस्त व्यवस्था या ठिकाणी केली आहे. हा मंडप सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या स्वरूपात या ठिकाणी मोठ्या स्वरूपात या सप्ताहाचे नियोजन होणार आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद. तालुक्यातील वळती गावच्या अखंड हरिनाम सप्ताहाला यंदा तब्बल 50 वर्ष पूर्ण झाले. तर दादा, या परंपरेविषयी आपण काय सांगाल? खरं तर अखंड हरिनाम सप्ताह मंडळ वळती आणि आपल्या ह्या वळती गावच्या ह्या सप्ताह सोहळ्याच्या निमित्तानं यावर्षी 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आपल्या वळतीगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना खरं तर या सप्ताहाची परंपरा सांगायचं म्हटलं तर 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि खरं तर आम्ही वयाच्या लहान दशेमध्ये असताना या ठिकाणी मला आठवतंय ज्या वेळेला 25 वर्षाचा कार्यक्रम आपल्या ह्या अखंड हरिनाम सप्ताह मंडळ वळतीच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झाला. त्यावेळेचे आपल्या या गावचे सर्व सन्माननीय नागरिक, त्यामध्ये कैलासवासी रामदास शेठ भोर असतील, विठ्ठल शेठ असतील, मनोहर शेठ असतील, मच्छिंद्र शेठ शिंदे असतील, वळती गावची सर्व ग्रामस्थ मंडळी, म्हणजे त्यावेळेला सगळे सरपंच असतील, त्यावेळचे युवा कार्यकर्ते जे काय असतील ते असतील. आम्ही तर लहान होतो, परंतु ते 25वे वर्ष सुद्धा अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये त्यावेळच्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी संपन्न केलं होतं. आणि खरं तर आपल्या वळती गावला असणारी वारकरी संप्रदायाची परंपरा आणि त्या परंपरेनुसार यावर्षी खरं तर 50 वर्षे पूर्ण होत असतानाच आम्ही सर्व आपल्या वळती गावच्या ग्रामस्थांनी असं ठरवलं की याही वर्षी मार्गदर्शक मंडळींनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे आणि येत्या 18 तारखेला हा अखंड हरिनाम सप्ताह मंडळाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतोय आणि त्याची सांगता आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी 26 तारखेला या ठिकाणी होणार आहे. भव्य दिव्य असे कार्यक्रम संपन्न होत असताना खरं तर या ठिकाणी अनेक हितचिंतक, देणगीदार, वर्गणीदार, अन्नदाते यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे
त्या सर्वांचं मी या ठिकाणी वळतीगाव ग्रामस्थांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी ज्यांनी आर्थिक सहकार्य केलं, ज्यांनी ज्यांनी शारीरिक सहकार्य केलं, आणि खरं तर यापुढील काळामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते अतिशय जोमाने काम करून हा उत्सव, हा वारकरी संप्रदायाचा हा यात्रा उत्सव भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न करतील, अशा प्रकारचा आशीर्वाद मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खरं तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व नागरिकांनी या ठिकाणी तळमळीने, अतिशय आमच्या माता भगिनी असतील, युवा कार्यकर्ते असतील, आमचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, मार्गदर्शक असतील, त्या सर्वांना मी खरं तर मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. दादा, आपल्या गावच्या प्रत्येक कार्यक्रमात मुंबईकरांचा, पुणेकरांचा सहभाग अतिशय मोठा असतो, तर तुम्ही त्यांना काय आवाहन करा? खरं तर मला आठवतंय, ज्या वेळेला आम्ही लहान होतो तेव्हापासूनच आपल्या ह्या वळती गावच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, कोणताही कार्यक्रम असू द्या, यात्रेचा कार्यक्रम असू द्या, सप्ताहाचा कार्यक्रम असू द्या, सांप्रदायिक कार्यक्रम असू द्या, त्यामध्ये खरं तर मुंबईकर मंडळींचं फार मोठं असं योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये पुणे नगरीमध्ये आपली लोक फार कमी असायची, परंतु नोकरी धंद्याच्या माध्यमातून मुंबईकर मंडळी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असायची. कर्नाक बंदरच्या नाक्यावरती क्लिअरिंगच्या व्यवसायाच्या माध्यमातून, ट्रान्सपोर्टच्या व्यवसायाच्या माध्यमातून आपला वळतीगावचा मुंबईकर हा मंडळी खरं तर मुंबई निवासी असताना सुद्धा त्यांनी आपल्या मायभूमीला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कमी पडू दिलेलं नाही. अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान मुंबईकर मंडळींच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळालं. आणि आता खरं तर आताची जी नवीन पिढी आहे, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलेली पिढी आहे, ती पिढी खऱ्या अर्थानं आता पुणे ह्या नगरीमध्ये या ठिकाणी वास्तव्यात आहे. आणि खरं तर त्या युवा पिढीच्या माध्यमातून सुद्धा पुणे नगरीमधील आमचे सर्व युवक मंडळी यांचं सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान मिळतंय. खरं तर मुंबईकर असू द्या, पुणेकर असू द्या, या सर्वांचं मी या ठिकाणी वळतीगाव ग्रामस्थांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या बालपणीच्या काळात ओळखीतील अखंड हरिनाम सप्ताह कसा असायचा, त्याची एखादी आठवण सांगा. खरं तर बालपणीच्या काळामध्ये जर सांगायचं म्हटलं तर आमचं घर या ठिकाणी गावठाणामध्ये असायचं. आणि माझा बालपण अतिशय त्या ग्रामीण भागात गेलं, गावामध्ये गेलं. विठ्ठल रुक्माईचं आपलं हे मंदिर, खरं तर लहानपणी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी मंदिरामध्ये वास्तव्यात असायची. आणि त्यावेळेला जो सप्ताह या ठिकाणी भरायचा, खरं तर आठवण येते. कैलासवासी श्रीधर शेठ बेल्लेकर यांनी खरं तर त्या काळामध्ये गावाला अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. हा जो त्या काळामध्ये मंडप असायचा, त्या मंडपाचं पूर्ण दायित्व हे कैलासवासी श्रीधर शेठ बेल्लेकर यांचं असायचं. आणि त्या काळामध्ये लोकांची परिस्थिती गरीब परिस्थिती असायची, आणि गरीब परिस्थितीच्या माध्यमातून खरं तर आम्ही लहान लहान मंडळी या ठिकाणी महाप्रसादासाठी, कधी महाप्रसादाचा कार्यक्रम येतोय आणि आम्ही कधी महाप्रसाद घ्यायला जातोय, याची फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता असायची. खरं तर जे लहानपण या गावामध्ये गेले ते खरं तर त्यावेळेच्या परिस्थितीनुसार अतिशय गरीब परिस्थितीमध्ये अनेक माझ्यासारख्या युवकांनी या ठिकाणी घालवलेला आहे. आणि तो जो आनंद होतो, तोच आनंद या पुढील काळामध्ये सुद्धा मिळावा, अशी आमच्या सर्व कार्यकर्ते मंडळींची या ठिकाणी अपेक्षा आहे. मी पुन्हा एकदा खरं तर आपण पत्रकार मंडळी सुद्धा आपले वळतीगावची सर्व ग्रामस्थ मंडळी आहे. मी सर्व ग्रामस्थ मंडळींना, माझ्या माता भगिनींना, युवा कार्यकर्त्यांना, ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळींना विनंती करेल, आणि आजूबाजूची जी पाहुणे मंडळी आहे त्या सर्वांना विनंती करेन, आमच्या वळतीगाव ग्रामस्थांच्या सर्व सहकार्याने अतिशय भव्य दिव्य असा हा सप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्या वारकरी संप्रदायाचं जे योगदान आहे, लाभ घेण्यासाठी, कीर्तनरूपी सेवेचा लाभ घेण्यासाठी खरं तर मिसाळ महाराजांची एक चांगल्या प्रकारची कथा, शिवपुराण कथा सुद्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याही कथेचा लाभ घेण्यासाठी सर्व ग्रामस्थ मंडळींनी, माता भगिनींनी, आमच्या युवा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपलं योगदान त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांनी द्यावं, अशा प्रकारची मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. कृष्णारी साहेब, आंबेगाव तालुक्यातील वळती गावातील अखंड हरिनाम सप्ताहाला 50 वर्षे पूर्ण झाली. तर सप्ताहाची परंपरा नेमकी कधी, कशी सुरू झाली, या परंपरेविषयी आपण माहिती सांगा. रामकृष्ण. सप्ताहाची परंपरा 1977-78 पासून सुरू झाली. कारण 77-78 मध्ये नव्यानं मूर्तींची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी स्थापन झाली. आणि मग ती स्थापन झाल्यानंतर स्थापनेच्या निमित्तानं जो कार्यक्रम या ठिकाणी 77-78 सालामध्ये हरिनाम सप्ताहाचा झाला,
ती परंपरा पुढे चालू ठेवण्याच्या माध्यमातून खरं तर आज 50 वर्ष झाले. मंदिराचं बांधकाम 1964 साली पूर्ण झालं आणि मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ज्या जुन्या मूर्ती होत्या परंपरेनं 100-150 वर्षापूर्वीच्या, त्याची पूजा अर्चा त्या ठिकाणी चालू होती. परंतु 1977 साली गावातील मुंबईकर मंडळींनी त्या ठिकाणी निर्णय घेतला की आपलं मंदिर एवढं सुबक गावामध्ये उभं राहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जुन्याच पद्धतीनं पूजा अर्चा करतो. कारण मंदिर उभं केल्यानंतर मंदिरातलं आतलं जे स्ट्रक्चर आहे त्याचे मैराप असतील, आसन व्यवस्था असेल, ही अनेक देवदेवतांच्या मूर्तींसाठी त्या ठिकाणी नियोजनबद्ध केलेली होती. परंतु फक्त पांडुरंगाची मूर्ती त्या ठिकाणी असल्यामुळं इतर जी आसनं होती ती रिकामी होती आणि मग काही जाणकार मंडळींनी त्याच्यामध्ये त्याचं महत्त्व थोडंसं पटवून घेतलं आणि मग मूर्ती प्रतिष्ठा केली पाहिजे. याच्यासाठी त्या काळामध्ये मुंबईमध्ये असलेल्या ग्रामस्थांनी तो निर्णय घेतला. कारण त्यावेळी गावातील असलेल्या ग्रामस्थांचं असेल किंवा शेतकऱ्यांचं असेल उत्पन्न हे मर्यादित होतं आणि मग घरातील जवळजवळ 50-60% लोक त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक घरातील मुंबईला काहीतरी कामानिमित्तानं जाऊन आपलं चरितार्थ त्या ठिकाणी चालत होता आणि मग त्यांनी निर्णय घेतला की गावाला आता ह्या मूर्ती आणणं बसवणं शक्य नाही, मग आपण त्या ठिकाणी फंड चालू करू. मग मुंबईला फंड चालू केला त्या काळच्या कारभारी मंडळींनी आणि त्या फंडाच्या माध्यमातून मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी पैसा जमा झाला आणि मग 77मध्ये तो सोहळा या ठिकाणी पार पडला. पांडुरंगाची मूर्ती ग्रामस्थांनी पंढरपूरवरून त्या ठिकाणी आणली आणि इतर ज्या मूर्ती आहेत मग प्रभू रामचंद्राची असेल, हनुमानाची असेल, गणपतीची असेल, दत्तात्रेयाची असेल, ह्या जयपूरवरून त्या ठिकाणी मागवल्या. आमची काही मंडळी जयपूरला गेली, त्या ठिकाणी त्या मूर्तींची निवड केली आणि त्या मूर्ती मागवल्या आणि मग मुंबईला त्या सर्व मूर्ती आल्यानंतर एकत्रित सोहळा 77-78मध्ये त्या ठिकाणी पार पडला. आणि खरं तर सांगायला त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की 1964 साली जे मंदिर या ठिकाणी उभं राहिलं ते मंदिर त्या काळच्या लोकांनी ज्या कष्टातून उभं केलं आणि इतकं सुबक मंदिर आज त्याला 70-80 वर्ष त्या ठिकाणी झालेले आहेत. एवढ्या मोठ्या कामाला त्या काळामध्ये पैसा उपलब्ध करणं किंवा काम लवकरात लवकर करणं याच्यासाठी फार परिश्रम त्या लोकांनी केलं. दगड असतील, दगडाचं त्या ठिकाणी घडीव काम असेल, आतल्या मूर्तींचं प्रत्यक्ष स्वरूपामध्ये त्या ठिकाणी चित्रीकरण असेल, हे सर्व काम अतिशय सुबक केलं. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे की कारागीर हे सगळे गावातील होते. मग त्याच्यामध्ये भिकाजी गणभाऊ दळे असतील, त्यांचे बंधू असतील, त्यानंतर इकडं एकनाथ क्षीरसागर असतील, त्यांचे ज्येष्ठ बंधू शंकर क्षीरसागर असतील, त्यांचा मुलगा गजानन असेल, यांनी त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं योगदान दिलं. आणि सर्व ग्रामस्थांनी त्याही काळामध्ये ज्यावेळेस मंदिर उभं राहत होतं त्याही काळामध्ये काही जी ज्येष्ठ मंडळी मुंबईला होती त्यांनी मंदिर उभारणीसाठी सुद्धा मुंबईला एक फंड चालू केला होता आणि त्या फंडाच्या माध्यमातून निधी जमा करून त्या मंदिराचं काम केलं. पुढं 10-15 वर्षे त्याच्यामध्ये गेले की जुन्याच मूर्तीची त्या ठिकाणी पूजा अर्चा व्हायची आणि मग मुंबईला जी नवीन मंडळी त्या ठिकाणी कारभारी मंडळी तयार झाली त्यांनी हा निर्णय घेतला आणि मग आज आपण जे म्हणतो की 50वा सुवर्ण महोत्सव का, तर त्याची खरी जी मोठ्या प्रमाणावरती जी सुरुवात आहे ही 77-78ला सुरू झाली. त्याच्या अगोदर समजा सप्ताह म्हणून नाही परंतु जथ्थेवाईज
दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये पंचमीच्या दुसऱ्या दिवशी हे जे सप्ताहाचं नियोजन, हरिनामाचं नियोजन म्हटलं तरी चालेल, हे पूर्वी चालूच होतं. परंतु त्याच्यामध्ये कीर्तन प्रवचन हा विषय काय फार नव्हता. दिवसभर विणा त्या ठिकाणी घेणं, आलेल्या म्हणजे वस्तीवरून लोक यायची, शेतकरी मंडळी आपल्या कामातून सवड काढून यायची आणि मग तिथं हरिनामाचा जागर दिवसभर करायची. ज्याला जसं शक्य होईल तो त्या वेळेमध्ये येणार, टाळ घेणार, भजन करणार, तो जाणार, दुसरा येणार, अशी 8-8, 10-10 मंडळी सातत्यानं त्या ठिकाणी भजनामध्ये दंग असायची. विणा 24 तास चालू असायचा. आणि मग त्याचा काय फार मोठ्या प्रमाणावरती समारोप होतच असेल असं काही नाही. परंतु खरं त्याची सुरुवात ही प्राणप्रतिष्ठेनंतर झाली आणि म्हणून प्राणप्रतिष्ठा आणि त्या निमित्तानं असलेला हरिनाम सप्ताह याचा हा खरं तर सुवर्ण महोत्सव आहे. 25 वर्षापूर्वी अशाच प्रकारे आम्ही एक चांगल्या प्रकारचा रौप्य महोत्सव गावामध्ये साजरा केला. त्याही काळामध्ये गावाने भरपूर मोठं योगदान त्या ठिकाणी दिलं, चांगला कार्यक्रम केला. त्या वेळेस आपले निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराज असतील, त्यांचं नुकतंच ह्या कीर्तनाच्या माध्यमातून नावलौकिक महाराष्ट्रामध्ये सुरू झाला होता. त्यांचे कार्यक्रम लोक आवर्जून मोठ्या संख्येने पाहायचे. आम्हीसुद्धा त्या रौप्य महोत्सवामध्ये निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा कार्यक्रम ठेवला होता. जवळजवळ 20-25 हजार लोक कारण ती सुरुवात होती. त्यांचे कार्यक्रम या भागामध्ये अतिशय कमी झालेले होते, लोकांनी ऐकलेले होते. म्हणून तो कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं झाला. इतरही कीर्तनकार मोठमोठाले आणले होते. बाबा महाराज सातारकर सारखे 3 दिवस सातारकर महाराजांनी या ठिकाणी दिले आणि 3 दिवस लोकांना आध्यात्मिक ज्ञान देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. खऱ्या अर्थानं ही परंपरा चालू ठेवण्यासाठी आजचा हा सुवर्ण महोत्सव या ठिकाणी आहे असं सांगायला मलाही त्या ठिकाणी अभिमान वाटतो. साहेब, पूर्वीचा सप्ताह आणि आत्ताचा सप्ताह याच्यामध्ये नेमके बदल कोणते झाले? आता बदल म्हणजे असं आहे का, पूर्वी साधन सामुग्री कमी होती आणि लोक मनोभावे, आजही जरी मनोभावे येत असतील तरी आज आणि पूर्वीचा 20-25 वर्षापूर्वीचा काळ याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आज जर तुम्ही समजा याच्यामध्ये सगळ्या व्यवस्था निर्माण केल्या तरच लोक त्या ठिकाणी थांबतायत किंवा ऐकतायत. पूर्वी असं काही नव्हतं. लोकांना ती ओढ लागायची आणि त्या ओढीच्या माध्यमातून आपण आपल्या कानावरती चांगले आध्यात्मिक शब्द पडावेत, परमेश्वराचं भजन कीर्तन आपणाला त्या ठिकाणी ऐकता यावं, पाहता यावं, ही लोकांची अपेक्षा होती. आणि हा फरक थोडाफार जाणवतो. शेवटी असं आहे की आता जग प्रगतीच्या माध्यमातून धावपळीमध्ये आहे. थोडाफार याच्यामध्ये बदल नक्कीच झालेला आहे. ही परंपरा पुढे टिकून धरण्यासाठी तुम्ही तरुण पिढीला काय आवाहन कराल? शेवटी असं आहे, आपण ज्या धर्माचे पाईक आहोत त्या धर्माच्या मग त्याच्यामध्ये मूर्तिपूजा असेल, त्याच्यामध्ये हरिनामाचं श्रवण असेल किंवा त्याचं असलेलं दर्शन असेल, या गोष्टी आपल्या धर्माच्या माध्यमातून ज्या अध्यात्माने आपल्याला शिकवलेल्या आहेत किंवा हे संत महात्म्यांनी जे आपल्याला ही परंपरा घालून दिलेली आहे, ही परंपरा चालवण्यासाठी तरुणांनी सुद्धा याच्यामध्ये आता म्हणजे श्रद्धा म्हणून तर पाहिलंच पाहिजे, परंतु अंधश्रद्धा नाही आहे. खरं तर याच्यामध्ये आपणाला चांगल्या प्रकारे आपल्या कानावरती जर भजनाचे शब्द आले तर आपल्याही मनामध्ये